श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या अगोदर किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत आणि या वस्तू तुम्ही तुमच्या गुरूंच्या चरणावरती तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांवरती अर्पण करू शकता। तर या वस्तू कोणत्या असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते। असे मानले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भगवत पुराणाचे ज्ञान दिले। शिवाय व्यासांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला, म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो। गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे की सर्व आध्यात्मिक व शैक्षणिक गुरूंना समर्पित असा हा दिवस आहे। हे गुरु कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात। गुरुपौर्णिमा ही भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये साजरी होते। गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक गुरूंना सुद्धा समर्पित आहे। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ या हिंदू महिन्यात जी पौर्णिमा येते तर तो दिवस असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा। आणि यावर्षी म्हणजे 2024 मध्ये गुरुपौर्णिमा ही 21 जुलैला आलेली आहे। या दिवशी गुरूंची उपासना केली जाते, त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो। हिंदू धर्मात गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे। गुरूंचा आदर केला जातो आणि हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील श्रद्धा आणि उपासनेचा दिवस आहे। या दिवशी गुरूंचे पाय धुवून आशीर्वाद घ्यावा, त्यांच्या चरणांची पूजा करावी, यासोबतच गुरुच्या मंत्राचा जप करावा। ज्यांना गुरु नाही तर ते गुरुच्या चरणांची पूजा करू शकतात आणि गुरुमंत्रही घेऊ शकतात। तसेच तुम्ही या दिवशी दत्तगुरूंची उपासना करू शकता, स्वामी समर्थ महाराजांची उपासना करू शकता, तसेच श्री हरी विष्णूंची सुद्धा उपासना करू शकता। गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना प्रिय असणाऱ्या कोणत्या वस्तू आपण स्वामींच्या चरणांवरती अर्पण करू शकतो, आपल्या घरामध्ये आणू शकतो? तर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांचा फोटो नसेल किंवा स्वामींची मूर्ती नसेल आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये ती स्थापन करायची असेल तर गुरुपौर्णिमेसारखा दुसरा कोणताही अत्यंत शुभमुहूर्त नाही। त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती घरी आणू शकता, तिची स्थापना करू शकता, किंवा तुम्ही आदल्या दिवशी अगोदरच ही मूर्ती किंवा फोटो आणून ठेवा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची किंवा त्या मूर्तीची स्थापना करा। तसेच गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ असतो। त्यामुळे बघा, तुम्हाला जर अभिषेक करणं मूर्तीला शक्य होणार असेल, म्हणजे प्रत्येक गुरुवारी अभिषेक करावा किंवा दररोज जरी अभिषेक केला तरी चालेल, तर तुम्ही मूर्ती घ्या। आणि जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मग तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो जो आहे तर तो सुद्धा नक्कीच आणू शकता। यानंतर आहे ते म्हणजे हिना अत्तर। स्वामींना अतिशय प्रिय असलेले अत्तर म्हणजे हिना अत्तर। तर आपण जेव्हा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करतो, स्नान करतो, तर त्यानंतर हे अत्तर जे आहे तर ते लावले जाते। तर त्यामुळे तुम्ही हिना अत्तर जे आहे तर ते सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकता। तुम्ही जर ऑलरेडी स्वामींची भक्ती करत असाल, तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींसाठी हिना अत्तर या दिवशी नक्कीच घरी आणा। तसेच तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करा, मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढा। विष्णूंची आपण या चातुर्मासामध्ये पूजा करत असतो, सेवा करत असतो आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मी आणि विष्णूंना खूप प्रिय आहे। त्यामुळे तुम्हाला हे हळदीचं लेपन जे आहे तर ते सुद्धा उंबरट्याला करायचं आहे, जेणेकरून सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल। तसेच तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही या दिवशी जपमाळ जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकता। तुमच्याकडे जर जपमाळ नसेल तर तुम्ही स्वामींचा जप करण्यासाठी किंवा गुरुमंत्राचा जप करण्यासाठी किंवा तुम्ही इतर जे काही जप करत असाल तर त्यासाठी जपमाळ जी आहे तर ती खरेदी करू शकता। तसेच स्वामी समर्थ सारामृत जे आहे तर ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। वेगवेगळी धार्मिक पुस्तके जी आहेत, गुरुचरित्राची पोथी आहे तर ती तुम्ही ऑनलाईन किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा खरेदी करू शकता। तुम्हाला जे काही एखादं धार्मिक पुस्तक हवं असेल आणि ते तुम्हाला खरेदी करायचं असेल तर गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती त्याची तुम्ही नक्कीच
नक्कीच खरेदी करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे स्वामी समर्थांचा रांगोळीचा जो साचा मिळतो, ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असतं, त्यांचा फोटो जो आहे तर त्याची रांगोळी असते, किंवा स्वामी समर्थ महाराजांचे वेगवेगळे जे रांगोळीचे साचे आहेत तर असे साचे तुम्ही खरेदी करू शकता, किंवा श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर अशा लिहिलेल्या ज्या काही प्लेट्स असतात ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता, तुमच्या गाडीमध्ये लावू शकता, किंवा तुमच्या दुकानामध्ये लावू शकता, तर असं सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। तसेच सोनचाफ्याची फुले जी आहेत तर ती तुम्ही या दिवशी नक्की स्वामींच्या चरणावरती अर्पण करायची आहेत। स्वामींसाठी तुम्ही या दिवशी वस्त्र खरेदी करू शकता, किंवा स्वामींचे जे मुकुट आहेत तर ते खरेदी करू शकता। आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते जर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी केले तर हे अतिशय शुभ मानले जाते। तसेच आता श्रावण महिन्याला सुद्धा सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर तुम्ही शिवलिंग जे आहे तर ते सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकता। पारद शिवलिंग किंवा तांब्याचे शिवलिंग घरामध्ये आणून त्याची स्थापना करू शकता। शंख जो आहे तर शंख जर तुमच्या घरामध्ये नसेल तर शंखाची सुद्धा खरेदी करा, कारण माहीत आहे आपल्याला की शंख जो आहे तर तो तुम्ही घरामध्ये ठेवला, त्याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये बरकत येते, त्यामुळे शंख खरेदी केला तरी सुद्धा चालेल। तसेच तुम्ही या दिवशी मोरपीस जे आहे तर ते खरेदी करू शकता। आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते बदलवण्याचं काम हे मोरपीस करत असतं। दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलवण्याचं काम या मोरपिसामुळे होत असते, त्यामुळे मोरपिसांची तुम्ही खरेदी करून तुमच्या घरामध्ये मोरपीस ठेवू शकता। या दिवशी तुम्ही कामधेनू गायीची जी मूर्ती आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकता आणि त्याची पूजा आपण दररोज आपल्या घरामध्ये करू शकतो। त्याप्रमाणेच बासरी जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकता, कारण सध्या चातुर्मास सुरू आहे आणि आपल्याला माहीत आहे की चातुर्मासामध्ये आपण जास्तीत जास्त पूजा उपासना करायची असतात, त्यामुळे अशा ज्या काही धार्मिक वस्तू आहेत तर त्यांची तुम्ही खरेदी करू शकता। तुम्हाला जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या घरामध्ये हवी असेल तर तिची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापना करू शकता, किंवा लक्ष्मीच्या मूर्तीची तुम्ही या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापना करू शकता। तर अशा ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत, आध्यात्मिक गोष्टी आहेत तर त्यांची तुम्ही खरेदी करू शकता आणि घरामध्ये तुम्ही त्यांची स्थापना करू शकता। तसेच तुम्ही या दिवशी जर स्वामींची पूजा करणार असाल, तुम्ही जर स्वामींना गुरु मानत असाल तर स्वामींसाठी आवर्जून बेसनाचे लाडू, कांदा भजी तर हे सुद्धा तुम्हाला या दिवशी बनवायचं आहे। स्वामींची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे, त्यांना पंचामृताने स्नान घालायचं आहे, विधिवत अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालण्यासाठी सुद्धा एक अभिषेक पात्र मिळते, तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। त्याप्रमाणेच अतिशय छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्याला देवपूजेमध्ये लागतात तर त्या जरी तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तरी हे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते। धूप असेल, अगरबत्ती असेल, किंवा तुम्ही एखादं निरंजन खरेदी करू शकता। चांदीचं निरंजन जे आहे तर ते जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ते सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही खरेदी केले तर अतिशय शुभ आहे। चांदी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चांदीचं निरंजन जर आपण आपल्या देवघरामध्ये लावलं तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होते। त्यामुळे चांदीचे निरंजन सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो।